उज्ज्वल भविष्यासाठी योग्य कॉलेजची निवड करताय? मग आपल्या कोपरगावातील गुणवत्तापूर्ण शिक्षणाची 62 वर्षांची परंपरा असलेल्या के.जे. सोमय्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आजच प्रवेश निश्चित करा। कला वाणिज्य विज्ञान, मायक्रोबायोलॉजी, कॉम्प्युटर सायन्स, AI अँड ML, डेटा सायन्स यांसह विविध पदवी अभ्यासक्रम उपलब्ध। तसेच MSc, MCom, MA आणि PhD संशोधन केंद्रांची सुविधा। 300हून अधिक विद्यार्थ्यांचे प्लेसमेंट्स, अनुभवी प्राध्यापक वर्ग, आधुनिक प्रयोगशाळा, स्वतंत्र वसतिगृह आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य। के.जे. सोमय्या कॉलेज, कोपरगाव। शिक्षण, गुणवत्ता आणि यशाची खात्री। अधिक माहितीसाठी संपर्क 82 82 82 45 88। आजच आपला प्रवेश निश्चित करा। राज्यातील धरणांमध्ये उपलब्ध असलेला पाणीसाठा पुढील 3 महिने केवळ पिण्याच्या पाण्यासाठीच वापरावा, तसेच सिंचनासाठी धरणातील पाणी सोडणे बंद करावे असे स्पष्ट निर्देश राज्य शासनाने दिले आहेत। याशिवाय बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचाही इशारा देण्यात आला आहे। अशा परिस्थितीत कोपरगाव तालुक्यातील भोजळे शिवारात एका पाटबंधारे विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्याने आपल्या पूर्वीच्या पदाचा गैरवापर करून पिण्यासाठी आरक्षित असलेलं पाणी शेतातील पिकासाठी वापरल्याचा गंभीर आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे कुंपण शेत खाते का असा प्रश्न उपस्थित होत आहे। याबाबत परिसरातील शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून आमच्या पिकांनाही पाणी उपलब्ध करून द्यावे, अन्यथा संबंधित दोषींवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार भोजडे शिवारातून वारी कान्हेगाव परिसरासाठी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो। हे पाणी चारी क्रमांक 11/2 मधून गट क्रमांक 355 मधील सुराळे नामक व्यक्तीच्या शेतात 18 जूनच्या मध्यरात्री वळवून क्षेत्र भरून घेतल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। 19 जून रोजी सकाळी ही बाब परिसरातील शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पिण्यासाठी राखीव असलेलं पाणी सिंचनासाठी वापरलं जात असेल तर पाण्याअभावी वाळत चाललेल्या आमच्या चारा पिकांनाही पाणी मिळाले पाहिजे, अन्यथा संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे। या संदर्भात पाटबंधारे विभागाचे अभियंता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल असं सांगितलंय। आता या प्रकरणात पाटबंधारे विभाग नेमकी कोणती कारवाई करतो याकडे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांचं लक्ष लागलं आहे। दरम्यान यावेळी अनेक स्थानिक शेतकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनाकडून न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। माझं नाव वैभव सूर्यवंश शिनगर। आमचा प्रश्न असा आहे का, इथं इरिगेशनचं पाणी आलं पाठाला, ते पाणी पिण्यासाठी होतं कलेक्टर साहेबांच्या अंडरमध्ये। त्यांना आम्ही पाणी विचारलं पवार भाऊ साहेब म्हणून, ते म्हणे पाणी कलेक्टरच्या ताब्यात आहे। मग आम्ही विचारलं आमचा घास भरला, ते नाही देऊ शकत। मग काल संध्याकाळी 12 बघितलं आम्ही, म्हणलं 12 लावलेलं आहे, असं पाणी द्या ना तुम्ही। ते म्हणे ठीक आहे, वरून आम्हाला आदेश आला आहे। पुढे 12 लावलं तर 11-2च्या चारीला ऊसाच्या पाण्यासाठी। आणि जो शेतकरी रिटायर अभियंता आहे पाटबंधारे विभागाचा, याचं भरणं झालं नीट सांग। जो ज्याचा भरणं झाला ना तो रिटायर अभियंता आहे पाटबंधारे विभागाचा, भास्कर विश्वनाथ सुरळे। त्याचा गट नंबर 354 आहे, 355। कधीपासून भरणं केलंय आणि कधी किती भरणं झालं? काल रात्री 10 वाजता पाणी काढलं होतं, सकाळी 12 वाजेपर्यंत पाणी चालू होतं। आणि आम्ही त्या अधिकाऱ्यांना विचारलं, ते म्हणे पाणी पवार म्हणून, बलवंत पवार। त्यांना विचारलं पाणी का वर दिलं तुम्ही? ते म्हणे आम्ही नाही दिलं, फोडून नेलं म्हणते। मग आम्ही विचारलं बाबा पाणी द्यायचं तर सगळ्यांना द्या, आमचं म्हणणं नाही त्याला पाणी देऊ ना, द्यायचं असेल तर सर्वांना द्या। ते म्हणे नाही, कलेक्टरचा आदेश आहे। बोलत होते त्यांनी तुम्हाला वेगळं सांगितलं का त्यांना परमिशन? हो, ते म्हणले का आम्हाला वरून आदेश वर विचारलेले ते। ठीक आहे, सुरळींनी वरती विचारलं, पवार, बलवंत पवार। असं पूर्ण वाक्य सांगा। बलवंत पवारला काल विचारलं, म्हणलं पाणी देणार त्यांना? हो म्हणे, त्यांना वरून परवानगी काढलेली पाण्याची। आता तुमची मागणी काय? आमची मागणी अशी, पाणी देऊ नका असं म्हणत नाही आम्ही त्याला, पण आम्हाला द्या ना, सर्वांना द्यायचं तर पाणी, नाही तर मग देऊच नका। आमचा घास वाळू राहिला तिकडे। किती क्षेत्र भरून झालं? 5 एकर। ची मागणी अशी, आता पंचनामा करून काय असेल ती रितसर कारवाई करावी। अशी पण एक गोष्ट आहे, हा माणूस 2020 पासून पाणी भरतो या रानात इरिगेशनचं। आतापर्यंत त्यांनी अद्यापही 7 नंबर फॉर्म भरला नाही कधी, आणि आतापर्यंत त्यांनी 1 रुपया इरिगेशनला पट्टी जमा केली नाही। सुरळींनी, भास्कर विश्वनाथ सुरळींनी 2020 पासून इथं यांनी शेती घेतलेली, तसं पाणी भरतो दर रोटेशनला। अधिकाऱ्याला दबाव टाकतो आणि पाणी भरून घेतो दरवेळेस। आणि याचा दर रोटेशनला 2-2 घरके आहेत, आणि 1 रुपया ही पट्टी वसूल नाही याची अजून। याच्या नावाने एकही 7 नंबरचा फॉर्म सुद्धा नाही अजून इरिगेशन मध्ये। हा इरिगेशनच्या अधिकाऱ्यावर याचा अधिकाराचा दबाव टाकतो आणि
कामं करून घेतो याच्यावर योग्य ते कारवाई चौकशी करू. तुमचं नाव काय, प्रश्न? मी दिगंबर बापूराव घनगाव, माजी सैनिक, भोजडेली येथील रहिवासी आणि ह्या रस्त्याने कायम वावरण्यात येणाऱ्या रस्त्यामधून मी आवागमन कायमचं करीत असतो. आम्ही पाणी मागण्याविषयी 7 नंबर फॉर्मच ना भरण्याविषयी विचारला असता त्यांनी सांगितलं की फक्त पाणी पिण्यासाठी आहे, हे कोणत्याही शेतकऱ्याला मिळणार नाही. परंतु इथं काय नाव त्यांचं, भास्कर विश्वनाथ सुराळे, हे माझी पाटबंधारे खात्यातील मोठे अधिकारी आहे. त्यांना त्यांचा याचा फायदा घेऊन त्यांनी स्वतःचं क्षेत्र ऊसाचं 5 एकर भरून घेतलेलं आहे. तर आमचं म्हणणं असं होतं की आम्हालाही पाट्याचं पाणी मिळावे, परंतु ते काय आम्हाला मिळालेले नाही. त्यांचा गैरफायदा घेऊन त्यांनी त्यांचं भरणं पूर्ण काढलेलं आहे आणि त्यांच्यावरती रीतसर कारवाई व्हावी ही आमच्या सर्वांची एक नम्रतेची विनंती. कोपरगावची भन्नाट खाऊ गल्ली आता तुमच्या आवडीचे सर्व पदार्थ एकाच ठिकाणी, एकदम टेस्टी, एकदम फ्रेश. आता पिझ्झा, मोमोज, आईस्क्रीम, ज्यूस, पावभाजी, मिसळ, कॅफे, डोसा, डाळबट्टी, व्हेज बिर्याणी, पाणीपुरी, चायनीज, सगळं एकाच ठिकाणी. टेस्ट एकदम जबरदस्त, क्वालिटी फुल ऑन आणि फॅमिलीसाठी बेस्ट व्यवस्था. आमचा पत्ता कॅनव्हास कॅफे, खाऊ गल्ली, निवारा कॉर्नर, कोपरगाव.